तसेच हरिभक्त पारायण भारतभाऊ चव्हाण यांची या ठिकाणी उपस्थिती आहे व तसेच ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव व तसेच आमचे सहकारी मित्र संजयजी पवार व तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक श्री चेअरमन साहेब व तसेच आमचे लक्ष्मणजी पवार साहेब, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकाताई चौगुले व तसेच सर्व मान्यवर बाल मित्र व तसेच आमच्या वस्तीवरचे सर्व ग्रामस्थ, आज या 78व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त की मी सांगू इच्छितो की आदरणीय आपल्या वस्तीवरचे श्री संजय पवार यांच्या भगिनी श्री कुसुम मनोहर पवार यांनी जे सामाजिक बांधिलकी जपून आपल्या शाळेसाठी ड्रेस दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण पैसे तर सगळ्याकडेच असतात, पण ती द्यायची ती ताणत जी धमक असते ती कोणाची तरी थोडक्यात माणसामध्ये असते आणि ते आदरणीय उपसभापती मनोहर पवार यांचा सामाजिक बांधिलकी व वारसा जपणारे म्हणून असं बोलणं म्हणजे वावगं ठरतं. तरी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची लोकशाही ही अंमलात आली, राज्यघटना ही अंमलात आली आणि आपल्याला त्या ठिकाणी अधिकार मिळाला. कारण स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अडचणी होत्या, लोकशाही अंमलात आणण्याला खूप वेळ लागला. आपल्या घटनेच्या समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली त्याला खूप वेळ लागला. त्यानंतर आपल्या देशाला लोकशाही प्राप्त झाली. लोकशाही प्राप्त करण्यासाठी आपल्या देशावर इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं आणि त्या 150 वर्ष राज्य करत असताना त्यांना हाकलून लावण्याचं काम करण्यासाठी आपल्या देशातील अनेक हुतात्म्यांनी जीवदान दिलं. लाला लजपतराय असतील, पुन्हा चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, असे अनेक हुतात्मे आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी हेतू त्यांचा जाणला होता, पण शिवाजी महाराजांना आणि अधिक न वेळ मिळाल्यावर त्यांची प्राणज्योत मालवली म्हणून इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर आलं, ना तर कदापि इंग्रज आपल्या देशावर राज्य करू शकले नसते. आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारतामध्ये अनेक जातीची लोक राहतात. कारण जगाच्या पाठीवर असा एकच देश आहे की त्या ठिकाणी भारतामध्ये अनेक जातीचे लोक राहतात, म्हणून आपल्या देशाला विविधतेने नटलेला देश असं संबोधलं जातं. कारण कुठलाही देश या त्या कंट्रीमध्ये कमी प्रमाणात त्या जातीचे लोक राहतात, पण आपल्या देशामध्ये 18 पगड जातीचे देशात राहतात, म्हणून आपल्या गुणागोविंद राहतात, म्हणून आपला देश हा एकसंघ देश आहे. भारताच्या फाळणी झालेली त्यानंतर स्वतंत्रच्या ह्याच्यामध्ये आर्थिक तुटवडा झाला असताना आपल्या देशासाठी मराठवाड्यामध्ये राज्य होतं जे निजामाचे राजे होते. त्या निजामानं आपल्या भारताला 100 टन सोनं देऊन सहकार्य करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी अंमलात आणली आणि आपला देश त्या ठिकाणी सुधारण्याच्या कामामध्ये सर्वांचं, आपल्या भारतामध्ये सर्वांचं योगदान या ठिकाणी आहे. आपल्या देशाची प्रगती म्हणजे आज आपल्या देशात अमेरिकेचे बिल गेट्स सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपल्या देशाच्या मी या देशावर जगावर राज्य करू शकलो म्हणजे फक्त या भारत देशातील आमचा 12 जणांचा गट आहे, त्यामध्ये 10 जणांचं नेतृत्व हे भारत देशातील व्यक्तींचं आहे, म्हणून आज या जगावर मी आज राज्य करू शकलो. म्हणून सांगतो की भारतामध्ये आपली बुद्धिक क्षमता ही भारताच्या सर्वांची चांगली आहे, म्हणून आपला भारत देश हा जगाच्या पाठीवर नाव कमवलेला देश आहे.
कारण या देशामध्ये अनेक लोक हुशार विद्वान होऊन गेलेले आहेत। भारताचा जगातला पहिला भारतामध्ये पहिला कॉम्प्युटर काढला तो आपले विजय भटकर या व्यक्तीने काढला आणि आपल्या देशाचं नाव अख्ख्या जगावर करण्याचं काम त्याने या ठिकाणी केलेलं आहे। युवक मित्र हो, तुम्हाला सांगतो हा देश हा आपला युवकांच्या हातात आहे। म्हणून जो युवक कष्ट करतो, राबतो, आपले वडील आई वडील कष्ट करतात, राबतात, त्याची आपल्याला जाण असली पाहिजे। आपल्या आई वडील पोटाला खात नाहीत पण आपल्याला शाळा शिकवण्याचं काम या ठिकाणी ते करत असतात। म्हणून तुम्ही अभ्यास केला पाहिजे का त्या ठिकाणी साता समुद्रापलीकडे फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली पाहिजे आणि आपलं नाव कमवलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचं नाव कमवलं पाहिजे। कारण मुलं आपले आई वडील कष्ट करतात, आपल्याला शिकवतात, हे बरोबर आहे ना। म्हणून अभ्यास केला पाहिजे। कोण या ठिकाणी आपला तहसीलदार बसला असेल, कोण ग्रामसेवक बसला असेल, कोण कृषी अधिकारी बसला असेल, ते काम करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे। कारण आपल्या आई वडील आपला कष्ट करतात, पैशाची तमा न बाळगता त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सहकार्याची भूमिका करतात। म्हणून आपण आपल्या आई वडिलांना विसरलं नाही पाहिजे। एवढंच या 78व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।